बऱ्याच वेळा असं होतं ना की आपण प्रवासासाठी 2 ते 3 दिवसासाठी तर बाहेर जातो, पटकन हॉटेल मिळत नाही, जर मिळालं तर जेवण तरी तिथे चांगलं मिळत नाही। तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, 2 ते 3 दिवस टिकतील ना असे पदार्थ नेहमी बरोबर ठेवायचे। त्यामधला हा एक पदार्थ म्हणजे मेथीची पुरी। तर त्यासाठी काय करायचं आहे, अर्धी गड्डी इथे मी मेथी स्वच्छ निवडून धुवून घेतली आहे। मेथी घेताना फक्त पानाचा भाग घ्यायचा आहे, देठाचा भाग अजिबात घ्यायचा नाही आणि याला बारीक चिरून घ्यायचा आहे। सर्व मेथी अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायचे आहेत। देठाचा भाग जर घेतला गेला ना तर तो पुरी लाटताना पुरी फाटण्याची शक्यता असते। तर त्यासाठी काय करायचं आहे, फक्त पानांचा भाग घेऊन तो अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायचा आहे। मेथी बारीक चिरून झाली आहे। ताट घ्यायचं आहे, ताटामध्ये 1 बाउल गव्हाचं पीठ घेतलं आहे। त्यामध्ये 2 ते 3 चमचे बेसन आणि 2 चमचे बारीक रवा घालायचा आहे। बेसन आणि रव्यामुळे ना खमंग खुसखुशीत होतात आणि कलर देखील खूप छान येतो। यामध्ये आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट 2 चमचे, अर्धा चमचा मीठ घालायचं आहे, पाव चमचा हळद घालायची आहे, अर्धा चमचा लाल तिखट। आता यामध्ये चिरून घेतलेली सर्व मेथी घालायची आहे। आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत। इथे आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घेतली आहे, कारण त्यामुळे पुरी चवीला खूप छान होतात। जर तुम्हाला हिरवी मिरची आवडत नसेल किंवा खाल्लेली चालत नसेल तर तुम्ही ते स्किप करून फक्त इथे 1 चमचा तिखट वापरू शकता। थोडं थोडं पाणी घालून याची घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे। कणिक मळून झाल्यावर यावरती 1 चमचा तेल घालायचं आहे, आणखी एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। आता ही परफेक्ट कणिक रेडी झाली आहे। आता आपण लगेच पुरी करण्यासाठी घेणार आहोत। पुरी लाटण्यासाठी थोडंसं गव्हाचं पीठ देखील घेतलं आहे। पेढ्यापेक्षा थोडासा छोटा गोळा इथे घ्यायचा आहे आणि त्याची पुरी लाटून घ्यायची आहे। गॅसवरती कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे। गोळ्याला दोन्ही साईडने थोडंसं पीठ लावायचं आहे आणि पातळ असं हे लाटून घ्यायचं आहे। पुरी पातळच लाटायची आहे, जर जाड लाटली गेली ना तर ती तेलामध्ये तळताना फुगते, पण त्यामध्ये तेल खूप ओढून घेतं। तर आपल्याला पुरी फुगवायची नाही, तर चांगली खमंग खुसखुशीत अशी तळून घ्यायची आहे। तर त्यासाठी पातळ अशा या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। तुम्ही एक एक छोटा गोळा बनवून देखील पुरी बनवू शकता किंवा मोठा गोळा घेऊन अशा मोठ्या साईजमध्ये लाटून त्याच्यावरती एखाद्या डब्याचं झाकण ठेवून ना अशा प्रकारे तुम्ही कट करून घेऊ शकता। दोन्हीपैकी कोणतीही पद्धत तुम्हाला योग्य वाटेल किंवा पटकन करता येईल ती पद्धत तुम्ही ते वापरू शकता। एकाच वेळी 3 ते 4 पुऱ्या अशा प्रकारे तयार होतात, एकदम व्यवस्थित गोल शेपमध्ये आणि एकसारखा तयार होतात। तर अशा प्रकारे देखील या पुऱ्या तुम्ही बनवू शकता। कढईमध्ये तेल देखील व्यवस्थित गरम झालं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक एक पुरी सोडून तळून घ्यायची आहे। तळून घेताना गॅस मध्यम आचेवरती ठेवायचा आहे आणि दोन्ही साईडने मस्त अशा सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत। या तळून झाल्यानंतर याला कलर खूपच सुंदर येतो। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कलर किती सुंदर आला आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पुरींना अजिबात तेल ओढून घेत नाहीत। आता अशा प्रकारे ही पुरी तळून रेडी झाली आहे। अशाच प्रकारे बाकी सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। प्रवासाला जेव्हाही आपण बाहेर जातो, लहान मुले असतात किंवा मोठेही जरी असले तरी थोड्या थोड्या वेळानं का होईना भूक लागते। तर त्यावेळेस असे घरच्या घरी बनवलेले पदार्थ तुम्ही जवळ ठेवलात ना तर अजिबात कोणतं हॉटेल मिळेल, चांगलं असेल की नसेल हे वाट बघण्याची गरज लागत नाही। आणि जेव्हाही भूक लागेल ना तेव्हा अशा प्रकारे तुम्ही हे पुरी खाऊ शकता। आता ही पुरी तुम्ही डायरेक्ट तशीच खाल्ली देखील तरी चांगली लागते, लोणच्याबरोबर, दह्याबरोबर, कोणत्याही प्रकारच्या चटणीबरोबर देखील अतिशय छान लागते। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 3 ते 4 दिवस अगदी व्यवस्थित ही पुरी टिकते। तर अशाच प्रकारे आपण सर्व पुरी तळून घेतल्या आहेत। अगदी छान रंगावरती, एकसारख्या रंगावरती या तळल्या गेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। आणि चवीला देखील खूपच छान झाल्या आहेत। आता इथे मी दह्याबरोबर ही पुरी घेतली आहे। दह्याबरोबर देखील ही पुरी खूपच छान लागते। आता मी एक पुरी तुम्हाला कट करून दाखवते। अतिशय छान झाल्या आहेत आणि अजिबात तेल देखील ओढून घेतलं नाही। तर अशा प्रकारे तुम्ही देखील नक्की मेथीची पुरी ट्राय करून बघा, तुम्हाला देखील खूपच आवडेल। आणि प्रवासात ना लहान मुलांना असे वेगवेगळे पदार्थ खायला खूप आवडतात। तर एखादा डब्बा घ्यायचा आहे ज्याचा टोपण एकदम व्यवस्थित टाईट बसत असेल आणि त्या डब्यामध्ये अशा प्रकारे पुऱ्या भरून घेऊ शकता आणि इच्छा होईल तेव्हा तुम्ही खाऊ शकता। आता प्रवासाला जाताना कधीही अशा प्रकारे पुऱ्या घेऊन जा। त्याचबरोबर जर मुलांना डब्यामध्ये करून द्यायचं असेल काहीतरी वेगळं तर त्यावेळेस देखील तुम्ही ह्या पुऱ्या बनवून देऊ शकता। तुम्ही जर मेथी पुरी करून पाहिलात तर मला कमेंट करून नक्कीच सांगा।
रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हवाबंद डब्यामध्ये पुऱ्या घालून ठेवा, अगदी व्यवस्थित राहतील. तर परत भेटू आपण पुढील रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.